नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज ऑफिसला निघालेला असतो आणि तो इंदुताईंना म्हणतो की आई मी निघतोय ऑफिसला. वल्लरीने चहा केला असेल तो घेतो आणि जातो. तेव्हा इंदुताई त्याला थांबवत म्हणतात की अरे मण्या, चहाच प्यायचा आहे ना तुला, त्यासाठी तिकडे वल्लरीकडे जायची काय गरज आहे. हे बघ आरतीने चहा केला आहे, खूप मस्त चहा करते ती. तू जर तिच्या हातचा चहा पिशील ना तर जगातले सगळे चहा विसरून जाशील, कोणाच्याही हातचा चहा नाही पिणार तू परत. आणि त्या आरतीला मनोजला चहा द्यायला सांगतात. तेव्हा आरतीसुद्धा आता लाजतच मनोजला चहा देते. आता मनोजसुद्धा चहा घेतो आणि पितो आणि तो परत ऑफिसला जायला निघतो. तेव्हा आरती त्याला थांबवते आणि म्हणते की तुमच्यासाठी डबा केला आहे, घेऊन जा. तेव्हा मनोज आरतीकडून तो डबा घेतो आणि म्हणतो की थँक्यू, पण तू कशाला. आणि तो इंदुताईंना म्हणतो की अगं आई, 4 दिवसासाठी पाहुणे आलेत आणि त्यांना कशाला काम लावते. तेव्हा आरतीची आई बोलते की अहो मनोजराव, इंदुताईंनी काही कामाला वगैरे लावलं नाही, आमची आरती आहेच कामाची. आणि त्या तिचं कौतुक करायला लागतात आणि सांगायला लागतात की ती कशी सर्व गुण संपन्न आहे. आणि त्या म्हणतात की आमची आरती ज्या घरात जाईल ना त्या घराचं गोकुळ करेला. आता मनोज बरं येतो मी असं म्हणून तिथून निघून जातो. आता हे सगळं बघून तात्यांना जरा आश्चर्य वाटलेलं असतं आणि हे जे काही चाललं ते बघून जरा विचित्रही वाटतं आणि ते शॉक होऊन बघत असतात. तेव्हा ते इंदुताई आता पटकन येतात आणि आरतीचं कौतुक करायला लागतात. तेव्हा आता तात्यांना कसला तरी संशय येतो आणि ते थोडेसे विचारात पडतात. तर आता यानंतर आपण पाहतो की आरतीचे बाबा तात्यांना म्हणत असतात की तात्या, आईची शपथ घेऊन सांगतो तुला की मला याच्यातलं काहीच माहिती नाही आहे. द्रुपदा बोलली की स्थळ खूप छान आहे म्हणून पोरीचे हात पिवळे करून टाकण्यासाठी मी सुद्धा हा बोललो. जावई बापूचं हे दुसरं लग्न आहे याची कल्पना होती मला, पण त्याची पहिली बायको ही तुझी पोर आहे याची कल्पना नव्हती रे मला. तेव्हा तात्या आरतीच्या बाबांना म्हणतात की आप्पा, आता तरी कळलं ना तुला की वल्लरी माझी मुलगी आहे, पण मग तिच्या संसारात बिबे का पेरतोयस. तू तुझ्या पोरीला एकाहून एक स्थळ मिळतील रे, पण माझ्या पोरीच्या संसारात आडकाठी नको करूस. तिचा संसार सुखाचा चालू आहे तर चालू दे ना भाऊ. तितक्यात आता तिथे इंदुताई आणि आरतीची आई दोघी येतात. आता इंदुताई तात्यांना ओरडत म्हणतात की हे कोणी सांगितलं तुम्हाला, तुमच्या लेकीचा संसार हा सुखाचा चालू आहे, कुणी सांगितलं तुम्हाला. म्हणजे चालू असेल तुमच्या लेकीचा संसार सुखाचा, पण माझ्या लेकाचा नाही चालू ना, त्याचं काय. माझ्या लेकाचा संसार सुखाचा व्हायला नको का. यावर आता तात्या इंदुताईंना म्हणतात की अहो विहीनबाई, काय बोलताय तुम्ही. पाहुणे तर खूप प्रेम करतात माझ्या लेकीवर, खूप खुश आहेत माझ्या लेकीवर. यावर इंदुताई म्हणतात की नाटकं आहेत ती सगळी. हे ऐकून तात्या खूप शॉक होतात. आता इंदुताई पुढे म्हणतात की मला सांगा की एखाद्या बाईच्या पोटाला जर मूलबाळ नसेल तर त्या माणसाचा संसार कसा सुखी असेल. तेव्हा आरतीची आई द्रुपदा म्हणते की नाही, लेकरू तर असायलाच पाहिजे ना, त्याशिवाय कसली मज्जा आहे संसारात. तेव्हा इंदुताई म्हणतात की हो, आणि ती तर त्याला लेकरू बाळसुद्धा देऊ शकत नाही, मग माझ्या मनानं काय बिना लेकरा बाळाचं आयुष्य काढायचं का त्या वांजोटीसोबत. हे ऐकून तात्यांना खूप वाईट वाटतं. आता इंदुताई म्हणतात की माझ्या लेकालासुद्धा वाटत असेल ना की त्याचा संसार फुलावा, त्याला एखादं मूलबाळ असावं, म्हणूनच या द्रुपदाच्या लेकीसोबत माझ्या माण्याचं लग्न लावायचा विचार केला आहे मी. तेव्हा तात्या इंदुताईंना म्हणतात की विहीनबाई, काही दिवसांपूर्वी मी सुद्धा असाच विचार करत होतो, पण माझ्या लेकीने माझे डोळे उघडले. आपल्या लेकीच्या पाठी आपणच उभं राहायला पाहिजे हे मी तिच्याकडूनच शिकलो. आमच्या पाठी पोरगा नाही म्हणून घरात गावात आम्हाला कोणी किंमत नाही दिली, पण आज मला तर सगळ्यांना सांगावंसं वाटतंय की माझी वल्लरी 100 पोरांपेक्षा जास्त वरचढ आहे. आज मला माझ्या वल्लरीचा खूप अभिमान वाटतोय. तिची खूप शिकायची इच्छा होती, पण समाज काय म्हणेल या भीतीपोटी मी तिचे हात पिवळे करायची घाई केली रे भाऊ. आणि त्या आरतीच्या बाबांना म्हणतात की आप्पा, ही चूक तू नको करूस भाऊ. ऐक माझं, आपल्या पोरी खूप हुशार आहेत, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवत नाही ना, ही आपली चूक आहे. आणि आप्पा, मला माहिती आहे की तुझी आरतीसुद्धा माझ्या वल्लरीसारखीच हुशार आहे. अरे भाऊ, तू तिला कधीतरी विचारण्याचा प्रयत्न केला आहेस का की पोरी तुझी काय स्वप्न आहेत, तुला आणखी शिकायचं आहे का. अरे तिच्या आयुष्याची राख रांगोळी करायला निघालायस का रे तू. नको करू रे आप्पा, लेकीच्या पाठीशी ठामपणे उभं राहा, तिला शिकव आणि तुझ्या पोरीला खूप मोठी झालेली बघशील ना तेव्हा माझ्यासारखी तुझीसुद्धा छाती गर्वाने फुलून येईल. आणि हे सगळं ऐकून आता इंदुताईंना खूपच राग आलेला असतो आणि त्या तात्यांना म्हणतात की लेक भाषण देत होती ते देत होती, आता बापसुद्धा भाषणबाजी करतोय. काय शहाणपणा शिकवत आहे तात्या तुम्ही आता. पण जरा उशिरा सुचलं बरं का तुम्हाला हे सगळं. आता तुमच्या लेकीच्या संसाराची राख होते म्हणून हे सगळं सुचतंय ना तुम्हाला. आम्हाला गंडवलं ते गंडवलं, आता या लोकांनासुद्धा गंडवतंय का तुम्ही. आणि त्या रागातच आता तिथून निघून जातात आणि आरतीच्या आईबाबांनासुद्धा तिथून घेऊन जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की आरती वल्लरीच्या घरी आलेली
आलेली असते आणि वल्लरीला बघून ती म्हणायला लागते की ताई तिकडे आप्पा आहेत ना बाथरूममध्ये, म्हणून मी इकडे आली, सॉरी आ. तेव्हा वल्लरी आरतीला म्हणते की खाणार नाही मी तुला, तू इथे आलीस म्हणून. आणि ती आरतीला बसायला सांगते आणि म्हणते की आरती नाव आहे ना तुझं, खूप छान नाव आहे तुझं. तेव्हा आरती वल्लरीला म्हणते की तुमच्यापेक्षा नाही बरं का. आणि वल्लरीला म्हणते की मी ओळखते तुम्हाला, तुमची बातमी येते ना पेपरात ते मी वाचते. तेव्हा वल्लरी विचारते की काय वाचलंस माझ्याबद्दल. यावर आरती सांगते की तुम्ही खूप चांगल्या आहात ताई, मी वाचले की तुम्ही कसं लोकांना मदत करता, कशी त्यांची सेवा करता, ते मला तुम्ही खूप आवडता. आणि ती थोडीशी गप्प होते आणि टेन्शनमध्ये सुद्धा येते आणि वल्लरीला म्हणते की मी येते ताई असं म्हणून ती जायला लागते. तेव्हा वल्लरी तिला थांबवत म्हणते की अगं 1 मिनिट थांब. आणि ती आरतीचा हात हातात घेत म्हणते की आवडलं तुला इथे. तेव्हा आरती मान डोलावून बोलते की हो. आता वल्लरी विचारते की कॉलेजला जातेस का. यावर आरती सांगते की नाही. तेव्हा वल्लरी विचारते की का नाही जात, शिक्षणाची आवड नाही आहे का तुला. तेव्हा आरती सांगते की हो आहे ना, मला तर डॉक्टर व्हायचं आहे पण, असं म्हणून ती शांत होते. तेव्हा वल्लरी आरतीला म्हणते की तुला इथे का आणले ते माहिती आहे का तुला, पण तरीही तू इथे आलीस हे मान्य आहे का तुला. तितक्यात आरतीची आई तिला आवाज द्यायला लागते. तेव्हा आरती यावर काही उत्तर न देता लगेच तिथून बाहेर निघून जाते. आता आरतीचे आई बाबा दोघेही आलेले असतात. तेव्हा आरतीची आई तिला म्हणते की अगं तू अजून आवरलं नाही आहेस का, आता मनोजराव कधी येतील आणि त्यांच्यासमोर अशी जाणार आहेस का, बघ तू जरा. तेव्हा आरती म्हणते की हां मी तर तयार आहे. आता तितक्यात तिथे वल्लरी येते आणि या तिघांकडे बघायला लागते. आता आरतीची आई आरतीला म्हणते की जा चांगली साडी नेस, लिपस्टिक लाव, मस्त तयार हो. आता लग्न करायचं आहे म्हटल्यावर नवऱ्यासमोर बायको चांगली दिसायला पाहिजे ना. फक्त आता तिथे वल्लरी येते आणि आरतीच्या आईला म्हणते की काकी कशा आहात, आल्यापासून आपल्याला जास्त गप्पाच मारता नाही आल्या ना, त्यामुळे आपली ओळखच नाही झाली. त्याचं काय झालं, माझी मैत्रीण अचानक आल्यामुळे ना मला नीट वेळ नाही देता आला तुम्हाला. आणि ती आरतीच्या बाबांना म्हणते की मला तात्या सांगत होते की तुम्ही तात्यांचे मित्र आहात म्हणून, पण आपली कधीच भेट नाही झाली ना. तेव्हा आरतीचे बाबा म्हणतात की पोरी तुझे तात्या आणि मी खूप चांगले आणि जुने मित्र आहोत. तर आरतीची आई म्हणते की आणि इंदुताई आणि मी मैत्रिणी. तेव्हा वल्लरी विचारते की पण मग तुम्ही अचानक मुंबईला कसे आला, म्हणजे काही काम होतं का, का कोणाला भेटायला आलात. आणि परत ती आरतीकडे बघत म्हणते की हो आलं लक्षात, म्हणजे हिच्या कॉलेजचं ॲडमिशनसाठी आलं आहे का तुम्ही. आणि आरतीला विचारते की काय मग आरती कुठलं कॉलेज सिलेक्ट केलंस तू. आणि ती परत आरतीच्या आईबाबांना म्हणते की हे बघा तुम्हाला काही मदत लागली ना तर प्लीज मला सांगा, तेही हक्काने, मी नक्की मदत करीन तुमची. तेव्हा आरतीची आई म्हणते की अगं देवदर्शनाला आलो आहे आम्ही मुंबईला. ते आता वल्लरी आश्चर्याने विचारते की देवदर्शनाला आणि तेही मुंबईला. आणि ती हसायला लागते आणि म्हणते की अहो काय बोलताय काकी तुम्ही, जनरली लोक गावाला जातात ना देवदर्शनाला, म्हणजे तुम्ही मुंबई फिरायला आलाय का, मग मला सांगायचं ना, मी तुम्हाला फिरवलं असतं मुंबई. तेव्हा आरतीची आई म्हणते की नाही नाही तू कशाला फिरवते, आम्ही जाऊ ना आमचं. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय, सासूबाईंच्या मैत्रिणी आहात तुम्ही आणि काकासुद्धा तात्यांचे मित्र आहेत ना, तेही जुने. असं असताना मी तुम्हाला असं एकट्याने कसं सोडेल. आणि म्हणते की तुम्ही ना आरतीला इथेच सोडून जा, म्हणजे आमची थोडीशी ओळख होईल, मैत्री होईल. आणि ती आरतीला विचारते की काय आरती चालेल ना. तेव्हा आरतीची आई आता खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की नाही नाही तू तुझी कामं कर, आम्हाला आमची कामं आहेत. आणि चल गा आरती, तुला सांगितलं ना इथे यायचं नाही म्हणून, तर कशाला त्या वल्लरीसोबत बोलत राहते. असं म्हणून त्या आरतीला तिथून जबरदस्तीने हाताला पकडून खेचत घेऊन जातात. आणि इकडे येऊन आता इंदुताईंना त्या आवाज द्यायला लागतात की इंदुताई बाहेर या. आता तिथे मिठूसुद्धा असते. आता आरतीच्या आईचा आवाज ऐकून इंदुताई बाहेर येतात आणि विचारायला लागतात की काय झालं. तेव्हा आरतीची आई आता मिठूकडे बघत खुणावूनच सांगते की ही आहे, कसं सांगू. आता मिठू तिथेच पुस्तक वाचत बसलेले असते. तेव्हाच इंदुताई आता मिठूजवळ येतात आणि तिला विचारायला लागतात की मिठू काय वाचते. आणि त्या मिठूसोबत आता गोड बोलण्याचं नाटक करत म्हणायला लागतात की माझं एक काम करशील का बाई, त्या वल्लरीकडे जा आणि तिला विचार की जेवणासाठी काय करायचं आहे, म्हणजे 2-2 ठिकाणी कशाला चूल पेटवायची ना. तर तिला विचारू नये की तिकडे स्वयंपाक बनवणार आहे का म्हणून, जा विचारू नये. तेव्हा आता लगेच मिठू इंदुताईंना म्हणते की एवढंच ना, आणि ती लगेच वल्लरीला फोन लावायला लागते. तेव्हा इंदुताई घाबरून मिठूच्या हातातून फोन घेतात आणि तिला म्हणतात की फोन कशाला, आणि म्हणायला लागतात की अरे आजकालची मुलं ना खूप आळशी झाले, जेवणसुद्धा ते फोनवरच ऑर्डर करतात. आणि त्यामुळे तर ते मिठूला म्हणतात की जरा 2-4 जिने चढ उतर, बघ ना कशी झालीस तू, किती जाड झाली आहे, अजून लग्न व्हायचं आहे तुझं, जरा बारीक हो, जा जाऊ नये. तेव्हा इंदुताईंना आता
मिठू म्हणते की इंदू काकू तुम्हाला बरं वाटते ना? नाही म्हणजे मी जाड झाली आहे आणि तुम्ही बारीक आहात का? आणि इंदूताई आता परत मिठूला गोड गोड बोलत म्हणायला लागतात की शानी गं माझी बाई ती, जाऊन विचार बघू वल्लरीला. आता मिठू आईला जाणे तिथून निघून जाते. तेव्हा इंदूताई लगेच आरतीच्या आईला विचारायला लागतात की बोला आता काय म्हणत होता तुम्ही? तेव्हा आरतीची आई म्हणते की इंदूताई तुम्ही आम्हाला इथे बोलावून घेतलंय, मग मुलगी बघायचा कार्यक्रम कधी उरकून टाकायचा? आणि तुमच्या मनात नक्की काय चालू आहे हे काहीच समजत नाही आहे आम्हाला. म्हणजे तुमची पहिली सून वल्लरी तीसुद्धा इथेच आहे आणि बघण्याच्या कार्यक्रमाला आम्हालासुद्धा बोलावलं. आता ती इथे असताना कसा करायचा कार्यक्रम? आम्हाला तर खूप बेकार वाटतं. यावर आता इंदूताई आरतीच्या आईला म्हणतात की अगं तू कशाला काळजी करतेस, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. यावर आता आरतीची आई म्हणते की मनोजरावांना तुम्ही सगळी कल्पना दिली आहे ना कार्यक्रमाची, कारण त्यांना तर माहिती पाहिजे ना. तेव्हा हे ऐकून इंदूताई खूप घाबरतात. आता आरती हे सगळं ऐकून रागाने तिच्या आईला म्हणते की हे काय बोलतेस तू, मला नाही करायचं हे लग्न. आणि तू बघितलं नाहीस का त्या वल्लरीताई खूप चांगले आहेत आणि त्यांच्याच घरात राहून मी त्यांचा संसार मोडू का? मला नाही जमणार हे. तेव्हा आरतीच्या आई तिला रागाने म्हणते की आरते हे काय झाले तुला अचानक, खूप जीभ चालते गं तुझी आजकाल. आणि होणाऱ्या सासूसमोर अशी चुरूचुरू बोलली तर कसं चालेल? जरा तरी लाज बाळग. आणि तुझ्या पाठी तुझ्या बहिणी आहेत हे विसरलीस का तू? तू अशी वागलीस तर त्यांचं लग्न कसं व्हायचं? आता आरतीचे बाबासुद्धा आरतीला समजावत म्हणायला लागतात की आरती हे बघ स्थळ खूप चांगलं आहे आणि मुलगासुद्धा खूप चांगलं कमावतो. हे बघ या घरात जर तुझं लग्न झालं ना तर बाकींच्याचं सुद्धा चांगल्या घरातच लग्न होईल. बाकी तुला काय करायचं आहे, एका वर्षाच्या आत पाळणा हल्ला की झालं, मग बाकीसुद्धा तू राजाची राणी बनूनच राहशील की नाही. तेव्हा इंदूताई म्हणतात की कशाला बोलताय बिचाऱ्या लेकराला, तिचा काय दोष आहे यात? आपण एक काम करूया, पाहण्याचा कार्यक्रम उरकून टाकूया, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातील ना. तेव्हा हे ऐकून आरती आता खूपच टेन्शनमध्ये येते. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी इकडे एकटीच बाल्कनीत विचार करत उभी असते. तेव्हाच तिथे तात्या येतात आणि वल्लरीला आवाज देतात आणि म्हणतात की वल्लरी तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं, बोलू का? तेव्हा वल्लरी तात्यांकडे बघायला लागते आणि म्हणते की तात्या हो बोला ना, असं विचारताय काय? तेव्हा तात्या म्हणतात की तुला एक सांगायचं होतं. हे बघ लेकरा, तू वकील झाली, सगळ्यांना मदत करत राहिली, पेपरमध्ये तुझं नाव गाजतंय, या सगळ्याचा एक बाप म्हणून मला खूप अभिमान आहे लेकरा. पण कसं आहे ना, तुझी सासू जरा जुन्या विचारांची आहे. हे बघ आधीच तिला सुनेनं असं घराबाहेर पडून नोकरी केलेलं नाही आवडत, त्यात तुला लेकरू होणार नाही असं तूच बोलली. एवढं सगळं तिला झेपणार नाही गं बाळा. आणि त्या बरोबर वागतायत असं मला नाही म्हणायचं आहे, पण तू तरी त्यांच्यासोबत वाद नको घालूस ना, भांडण करू नकोस आणि त्यांच्या पण बाजूने थोडासा विचार कर. तेव्हा वल्लरी विचारायला लागते की तात्या काय झालं, सासूबाई परत काय बोलल्या का तुम्हाला? आता तात्या वल्लरीला सांगतात की नाही त्या मला काहीही बोललेल्या नाही आहेत आणि तू जर असं वागलीस ना तर जावई बापूंचं दुसरं लग्न लावून द्यायला सुद्धा कमी करणार नाहीत त्या. आणि मग तुझं कसं होणार, काय करणार तू? मला खूप काळजी वाटते ग लेकरा तुझी, असं म्हणून ते खूपच पॅनिक होतात. तेव्हा वल्लरी त्यांना समजावत म्हणते की तात्या हे बघा, शांत व्हा आधी तुम्ही आणि इथे बसा बघू. आणि ती तात्यांना म्हणते की तात्या तुम्हाला काय वाटतं, दुसरं लग्न लावून देणं एवढं सोपं आहे का? तर नाही तात्या, सासूबाई असं काही करू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट एक सांगू का तुम्हाला, आजकाल मुलींचं लग्न मोडलं म्हणजे त्यांना समाजात स्थान मिळत नाही, त्यांचं जगणं मुश्किल होऊन जातं. असं नाही राहिलं आहे आता. तुम्हाला माहिती आहे का तात्या, आजकाल मुली शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आणि आता त्यांची ओळख फक्त नवऱ्याच्या नावामुळे नाही तर त्या आता समाजामध्ये स्वतःची नवीन ओळख निर्माण करतायत आणि राहिला यांचा प्रश्न. तर तात्या मी सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार यांच्या मनात सुद्धा येणार नाही याची खात्री आहे मला आणि मला खूप विश्वाससुद्धा आहे यांच्यावर. हे असं कधीच नाही करणार. तेव्हा तात्या वल्लरीला म्हणतात की वल्लरी तू म्हणते तसं सगळं खरं असेल सुद्धा आणि मला पाहुण्यांबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. आता तितक्या तिथे मिठू येते आणि वल्लरीचं आणि तात्याचं बोलणं ऐकायला लागते. आता तात्या वल्लरीला म्हणतात हा जो आप्पा आहे ना तो त्याच्या मुलीला आणि बायकोला घेऊन काही उगाच इथे आला असं वाटते का तुला? तर नाही, तुझ्या सासूने बोलावून घेतले त्यांना इथे. जावई बापूसोबत त्या पोरीचं लग्न लावून द्यायचा घाट घालतायत ते, याची भीती वाटते ग मला. आणि हे सगळं माझ्या डोळ्यासमोर चालू असताना मी कसं दुर्लक्ष करू? तुझी खूप काळजी वाटते ग मला. आता हे सगळं ऐकून मिठू खूप शॉक होते आणि येऊन घाबरून वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी मी जे काय ऐकलं हे सगळं खरं आहे का? तेव्हा वल्लरी मिठूला
म्हणायला लागते की मिठूताई शांत व्हा, आणि ती तात्यांना म्हणते की हे बघा तात्या, सासूबाईंच्या मनात काय सुरू आहे ना याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तुम्हाला सांगू का, त्या असं अजिबात नाही करू शकत, कारण मी आजच त्या आरतीशी बोलली आहे आणि खरं सांगायचं तर त्या पोरीची यामध्ये काहीच चूक नाही आहे. तिच्या मनाचा कोणी विचारच करत नाही. शिकण्याचं वय आहे तिचं आणि तिला शिकायचं आहे, पण तिचे आईबाबा ते फक्त तिचं लग्न लावून द्यायला लागलेत. खरं सांगायचं तर ती मुलगी निर्दोष आहे. तिची या सगळ्यामध्ये उगाच खूप फरफट होते आणि ती म्हणते की सासूबाईंचा हा प्लॅन तर मी सक्सेसफुल होऊ देणार नाहीच, पण सोबतच आरतीची या सगळ्यामध्ये फरफटही होऊ देणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. हे ऐकून मिठू आणि तात्या खूप खुश होतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मिठू खूप चिडलेले असते आणि ती वल्लरीला म्हणते की मूल जन्माला घालायचं आहे म्हणून मनोज जिजूंचं आणि आरतीचं लग्न लावणार आहेत. हे लोक किती विचित्र आहेत ना. आता वल्लरी यावर म्हणते की यांना यातलं काही कळता कामा नये. तर आता यानंतर मनोज ऑफिसमधून आलेला असतो आणि आरती मस्त साडी वगैरे घालून तयार झालेली असते. आता इंदुताई आरतीला म्हणतात की आरती, माझ्या माण्याला ना आल्याचा फक्कड चहा लागतो बरं का, त्याच्यासाठी चहा आण बघू. तेव्हा मनोज आता आश्चर्याने विचारतो की एक मिनिट, काय चाललं हे सगळं. तेव्हा आरतीची आई म्हणते की अहो 12वीपर्यंत शिकली आहे ती, आता बस की शिक्षण, संसारात पडली तर लेकरं बाळंसुद्धा होतील ना लवकर. तेव्हा मनोज आता यावर खूप चिडतो आणि जोरात ओरडत म्हणतो की लहान मुलगी आहे ती, तिच्या इच्छा आकांक्षा काय आहे, तिच्या मनात काय आहे याचा जरासुद्धा विचार न करता कोणासोबत ही लग्न लावून देणार का. हे ऐकून आरतीला सुद्धा आता खूपच वाईट वाटलेलं असतं. तर मनोज खूप रागाने त्याच्या आईकडे बघत असतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.